नमस्ते बच्चों। आज हम मन्नू भंडारी की आत्मकथा में पिताजी रसोई घर को भटियार खाना क्यों कहते थे और उस समय अनेक राजनीतिक पक्ष घर आते थे। पिताजी उनके साथ राजनीति से संबंधित विषयों के बारे में चर्चा करते थे, उसके बारे में हम पढ़ेंगे। पिछले क्लास में हमने देखा था कि मन्नू भंडारी का बचपन कैसे गुजारा, वो कौन कौन से खेल खेलती है, पड़ोस कल्चर के बारे में मन्नू भंडारी क्या कहती है और उस समय उन्होंने जो घटनाएं सुनी और देखी, ब्रह्मपुरी मोहल्ले की घर घर की कहानी, उसके कहानियों के पात्र के रूप में किस प्रकार उतर आए हैं और साथ ही साथ महाभोज उपन्यास में उन्होंने दाह साहब नामक प्रमुख पात्र का चित्रण किस प्रकार किया है, इसके बारे में हमने देख लिया था। उस समय तक हमारे परिवार में लड़के के विवाह के लिए अनिवार्य योग्यता थी उम्र में 16 वर्ष और शिक्षा में मैट्रिक। सन 1944 में सुशीला ने यह योग्यता प्राप्त की और शादी करके कोलकाता चली गई। मन्नू भंडारी कहती है उस समय हमारे परिवार में शादी के लिए लड़के की जो योग्यता मतलब एलिजिबिलिटी कितना था, 16 साल था और 10th पास होना चाहिए, 10वीं कक्षा पास हो जाए, ये एलिजिबिलिटी थी। 1944 में सुशीला ये योग्यता प्राप्त करके शादी करके कोलकाता चली गई। दोनों बड़े भाई भी आगे की पढ़ाई के लिए बाहर चले गए। इन लोगों की छत्र छाया के हटते ही पहली बार मुझे नए सिरे से अपने वजूद का एहसास हुआ। वजूद मतलब अस्तित्व, एहसास मतलब अनुभव। मन्नू भंडारी कहती है दोनों बड़े भाई भी आगे की पढ़ाई के लिए आउट ऑफ स्टेशन बाहर चले गए तो घर में कोई नहीं रहा। सुशीला तो शादी करके कोलकाता चली गई, घर में मैं अकेली बची थी और आज पहली बार मुझे अपने अस्तित्व का एहसास हुआ। और इतना ही नहीं, पिताजी का ध्यान भी पहली बार मुझ पर केंद्रित हुआ। पिताजी पहली बार मुझ पर ध्यान देने लगे और साथ ही साथ वो कहती है लड़कियों का जिस उम्र में स्कूली शिक्षा के साथ साथ सुघड़ मतलब कुशल गृहिणी और कुशल पाकशास्त्री बनाने के नुस्खे मतलब आइडियाज जुटाए जाते थे। पिताजी का आग्रह रहता था कि मैं रसोई से दूर ही रहूं। उस समय लड़कियों को स्कूली शिक्षा प्राप्त करने के साथ साथ रसोई का काम भी सीखना था, क्योंकि शादी होने के बाद ससुराल में ये मायके वालों की नाक ना कटे, इसलिए ये सब काम सीखना चाहिए था, ये पद्धति थे। परंतु पिताजी ऐसा कहते थे कि मन्नू तुम रसोई से दूर ही रहो, रसोई का काम मत करो। क्यों ऐसा कहते थे इसके बारे में हम देख लेंगे। क्योंकि वे रसोई घर को भटियार खाना कहते थे, चूल्हे का घर कहते थे और वहाँ पर हमेशा शोरगुल मचा रहता है। रसोई को वे भटियार खाना कहते थे और उनके हिसाब से वहाँ रहना अपनी क्षमता और प्रतिभा को भट्टी में झोंकना था। क्षमता शक्ति सामर्थ्य है, प्रतिभा टैलेंट, उसे क्या करना चाहिए, भट्टी में झोंकना है, ऐसा पिताजी मानते थे। इसलिए वो मन्नू से कहते हैं तुम रसोई घर से दूर ही रहो। ಅಂದ್ರೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಹುಡುಗಿಯರಿಗೆ ವಿವಾಹ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಅವರ
ಆ ವಿವಾಹದ ವಯಸ್ಸು 16 ವರ್ಷ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಣ 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ನವರೆಗೆ ಪಡೆದಿರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. 1944ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಸುಶೀಲಾ ಈ ಯೋಗ್ಯತೆಯನ್ನು ಪಡೆದು ವಿವಾಹ ಆಗಿ ಕೋಲ್ಕತ್ತಾಕ್ಕೆ ಹೋದ್ಲು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಬ್ಬರು ಅಣ್ಣಂದಿರು ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕಾಗಿ ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗಿಬಿಟ್ರು. ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ, ನಾನೊಬ್ಬಳು ಉಳಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಹೋದ್ಮೇಲೆ, ಎಲ್ಲರ ನೆರಳು ನನ್ನಿಂದ ದೂರ ಆದಮೇಲೆ ನನಗೆ ಅನಿಸಿತು, ನಿಜವಾಗಿ ಈಗ ನನಗೂ ಒಂದು ಅಸ್ತಿತ್ವ ಇದೆ ಅಂತ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ತಂದೆಯ ಗಮನ ಕೂಡ ನನ್ನ ಮೇಲೆ ಕೇಂದ್ರೀಕೃತವಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ತಂದೆ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನನ್ನನ್ನು ಮಗಳು ಅಂತ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು, ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ನನ್ನನ್ನು ಕಂಡ್ರೆ ಇಷ್ಟ ಇರಲಿಲ್ಲ, ನನ್ನ ಜೊತೆ ಯಾವಾಗಲೂ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು, ನಾನು ಕೂಡ ಅವರ ಜೊತೆ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆ ಸಂದರ್ಭದ ಹಾಗಾಗಿ ಏನು, ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಹೋದ್ಮೇಲೆ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ತಂದೆ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದರು. ಹಾಗಾಗಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾಳೆ ಗಂಡನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಉತ್ತಮ ಗೃಹಿಣಿಯಾಗಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಬಾಳಬೇಕು ಅಂತಿದ್ದರೆ ಅವರು ಅಡುಗೆ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಕಲಿತಿರಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯ ಪಾಕಶಾಸ್ತ್ರಜ್ಞ ಆಗಿರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಆಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ಶಾಲೆಯ ಶಿಕ್ಷಣದ ಜೊತೆಗೆ ಅಡುಗೆ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿಕೊಡಲಾಗ್ತಿತ್ತು, ಅಡುಗೆ ಕಲಿಸಲಾಗ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ನನ್ನ ತಂದೆ ಅಡುಗೆ ಕೋಣೆಯನ್ನು ಭಟಿಯಾರ್ ಖಾನ, ಅಂದರೆ ಯಾವಾಗಲೂ ಸದ್ದು ಗದ್ದಲದಿಂದ ತುಂಬಿರುವ ಕೋಣೆ ಅಂತ ಅವರು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ನನಗೆ ಯಾವತ್ತೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಮನ್ನು ನೀನು ಅಡುಗೆ ಕೋಣೆಯಿಂದ ದೂರವೇ ಇರಬೇಕು, ಅಡುಗೆ ಮಾಡೋದು ನಿನ್ನ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನೀನು ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ಹೋದರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಪ್ರತಿಭೆ ಮತ್ತು ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನೀನು ಒಲೆಗೆ ಬಿಸಾಡಿದ ಹಾಗೆ ಅಂತ ತಂದೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅಂತ ಮನ್ನು ಭಂಡಾರಿ ಹೇಳ್ತಾರೆ. घर में आए दिन विभिन्न राजनीतिक पार्टियों के जमावड़े होते थे. जमावड़े मतलब भीड़ भाड़, और जमकर बहसें होती थी. बहस मतलब चर्चा, वाद विवाद, आर्ग्यूमेंट्स. बहस करना पिताजी का प्रिय शगल था. शगल मतलब शौक, आदत. चाय पानी या नाश्ता देने जाती तो पिताजी मुझे भी वही बैठने को कहते. वे चाहते थे कि मैं भी वही बैठूं, सुनूं और जानूं कि देश में चारों ओर क्या कुछ हो रहा है. मन्नू भंडारी कहती है, उस समय पिताजी कांग्रेस पक्ष के कार्यकर्ता होने के कारण वहाँ पर अनेक राजनीतिक पार्टियाँ घर में आकर पिताजी से राजनीति की बातें करते थे. उस समय मैं उन्हें चाय नाश्ता देने जाती. घर में माँ थी, परंतु वो दूसरों से मिलती जुलती नहीं थी, बाहर नहीं जाती थी, घर की 4 दीवारी में वो बंद थी. इसलिए मैं उन्हें चाय नाश्ता देने जाती तो पिताजी मुझसे वही बैठने को कहते थे, और वे चाहते थे कि देश में क्या हो रहा है इस बात को मन्नू भी जाने समझे. देश में कितना कुछ हो रहा था. सन 1942 के आंदोलन के बाद तो सारा देश जैसे कौल रहा था, लेकिन विभिन्न राजनीतिक पार्टियों की नीतियाँ और आपसी विरोध या मतभेदों का तो मुझे दूर दूर तक कोई समझ नहीं थी. हाँ, क्रांतिकारियों और देशभक्त शहीदों के रोमानी आकर्षण, उनकी कुर्बानियों से ज़रूर मन आक्रांत रहता था. मन्नू भंडारी कहती है, देश में बहुत कुछ चल रहा था, आज़ादी के लिए लड़ाई हो रही थी. 1942 के क्विट इंडिया आंदोलन, भारत छोड़ो आंदोलन, अगस्त क्रांति भी कहा जाता है इसे, और वहाँ पर भारत के लोगों का मुख्य उद्देश्य ये था कि आज़ादी प्राप्त करना और ब्रिटिश साम्राज्य का समाप्त करना. और वहाँ पर ये आंदोलन चलने के बाद
सारा देश आज़ादी की लड़ाई में व्यस्त था। उस समय अनेक राजनीतिक पार्टियां और उनके जो नीतियां मतलब षड्यंत्र जो है, उपाय जो है, और साथ ही साथ उस राजनीति पार्टियों के बीच जो मतभेद है, मतभेद मतलब विचारों में जो भिन्नता है, ये सब क्या है, मन्नू भंडारी की समझ में नहीं आती थी, क्योंकि राजनीति में उन्हें कोई दिलचस्पी नहीं थी। और इतना ही नहीं, परंतु देश के लिए लड़ने वाले क्रांतिकारी मतलब क्रांति करने वाले लोग, और देश के लिए लड़ते लड़ते आज़ादी की लड़ाई में शहीद हुए लोग, उनके बारे में सुन रही थी, पढ़ चुकी थी। उनकी जो कुर्बानियाँ देखते हुए उसका मन हमेशा घायल रहता था। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅನೇಕ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ಮನೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ವು. ತಂದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿದ್ದರು. ಹಾಗಾಗಿ ಈ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ಮನೆಗೆ ಬಂದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಚರ್ಚೆಗಳು ಅಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ನಾನು ಅವರಿಗೆ ಟೀ ಕಾಫಿ ಸರಬರಾಜು ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ತಾಯಿಯಂತೂ ಹೊರಗೆ ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ನಾನೇ ಸರಬರಾಜು ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಂದೆ ನನ್ನನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ನೀನು ಇಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೋಬೇಕು, ನಾವು ಏನು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನೀನು ಕೂಡ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು, ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ತಂದೆಯ ಉದ್ದೇಶ ಆಗಿತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ದೇಶದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿತ್ತು, ದೇಶದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಮನ್ನು ಭಂಡಾರಿ ಕೂಡ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶ ಅವರ ತಂದೆಯವರದಾಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ 1942ರ ಕ್ವಿಟ್ ಇಂಡಿಯಾ ಚಳುವಳಿಯ ನಂತರ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಹೋರಾಟ ಬಹಳಷ್ಟು ವೇಗವನ್ನು ಪಡೆಯಿತು. ಬ್ರಿಟಿಷರೇ ಭಾರತ ಬಿಟ್ಟು ತೊಲಗಿ ಅನ್ನುವಂಥ ಗಾಂಧೀಜಿಯ ಒಂದು ಉಕ್ತಿಯಿಂದಾಗಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ನಾವು ಪಡೆದೇ ತೀರುತ್ತೇವೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮನೋಭಾವನೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಭಾರತೀಯನಲ್ಲೂ ಜಾಗೃತವಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಕೆಲವು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ತಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಷಡ್ಯಂತ್ರ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ವು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅನೇಕ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳ ಮಧ್ಯೆ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯ ಕೂಡ ಇತ್ತು. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ನನಗೆ ಅಷ್ಟಾಗಿ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನನಗೆ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಆಸಕ್ತಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದಂತಹ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಮಹಾಪುರುಷರು, ಅವರ ಬಲಿದಾನ ಮತ್ತು ಹುತಾತ್ಮರಾದಂಥ ದೇಶಭಕ್ತರು, ಇವರೆಲ್ಲರನ್ನು ನೆನೆಸಿಕೊಳ್ಳುವಾಗ ಮೈ ಮನಸ್ಸು ರೋಮಾಂಚನಗೊಳ್ಳುತ್ತದೆ, ಅವರಿಗಾಗಿ ಮರುಗುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾರೆ. सो 10वीं कक्षा तक आलम यह था कि आलम मतलब दुनिया, दशा, मेरी दुनिया ऐसी थी कि बिना किसी खास समझ के घर में होने वाली बहसें सुनती थी और बिना चुनाव किए, बिना लेखक की अहमियत से परिचित हुए किताबें पढ़ती थी. खास मतलब विशेष, चुनाव मतलब चॉइस, चुनकर पढ़ना. अहमियत मतलब भूमिका, महत्व, 10वीं कक्षा तक मेरी दुनिया, मेरी स्थिति ऐसी थी कि बिना किसी विशेष बात को समझते हुए घर में होने वाली राजनीतिक पक्षों के बीच होने वाली जो चर्चाएं हैं उसे मैं सुनती थी, और बिना चुनाव किए एक किताब पढ़ना है तो पढ़ना है बस. लेखक कौन है, उस किताब में क्या है, उसका महत्व क्या है, इसे जाने बगैर मैं उस किताब को पढ़ती थी. और लेकिन सन 1945 में जैसे ही 10वीं कक्षा पास करके मैं फर्स्ट ईयर पीयूसी में दाखिल हुई, हिंदी की प्राध्यापिका शीला अग्रवाल से परिचय हुआ. सावित्री गर्ल्स हाई स्कूल, जहां मैंने ककहरा सीखा. हिंदी सीख लिया था, परंतु ठीक से मैंने पीयूसी में सीखा ककहरा, खा से हा तक के अक्षर को
मतलब काका की सीका, ऐसा कहते हैं। 1 साल पहले ही कॉलेज बना था और वे इसी साल नियुक्त हुई थी। नियुक्त, अपॉइंटेड। उन्होंने बाकायदा साहित्य की दुनिया में प्रवेश करवाया। बाकायदा मतलब नियमानुसार, नियमानुसार साहित्य की दुनिया में प्रवेश करवाया। मन्नू भंडारी कहती है 10वीं कक्षा तक मैं लेखक के महत्व को जाने बगैर किताबें पढ़ती थी और 10वीं कक्षा पास होने के बाद फर्स्ट ईयर पीयूसी में आई। सावित्री गर्ल्स हाई स्कूल था मेरा, पिछले साल ही वो कॉलेज बना था और मैं जब वहाँ दाखिल हुई शीला अग्रवाल भी हमें हिंदी पढ़ाने आई। शीला अग्रवाल से मैंने ककहरा सीखा और साथ ही साथ मेरे साहित्य की ओर दिलचस्प को देखकर वो मुझे नियमानुसार साहित्य की दुनिया में प्रवेश करवाती है। ಅಂದರೆ ಮನ್ನು ಭಂಡಾರಿ ಹೇಳ್ತಾರೆ 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ ತನಕ ನನ್ನ ಪ್ರಪಂಚ, ನನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು ಪುಸ್ತಕವನ್ನು ಓದಿದರೆ ಆ ಪುಸ್ತಕದ ಮಹತ್ವ ಏನು, ಲೇಖಕರು ಯಾರು, ಆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಅಷ್ಟಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಇರಲಿಲ್ಲ. ಕೈಗೆ ಸಿಕ್ಕಿದ ಪುಸ್ತಕ ಇಷ್ಟ ಆದರೆ ಅದನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮನೆಯಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ನಡೆಸುವಂಥ ಚರ್ಚೆ ವಗೈರಾ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆದರೆ 1945ರಲ್ಲಿ 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿ 1945 में जैसे ही 10वीं कक्षा पास करके मैं फर्स्ट ईयर में आई, हिंदी की प्राध्यापिका शीला अग्रवाल से परिचय हुआ। सावित्री गर्ल्स हाई स्कूल, जहाँ मैंने ककहरा सीखा। ककहरा मतलब काका की, का से हा तक के अक्षर। और 1 साल पहले ही कॉलेज बना था और वे इसी साल नियुक्त हुई थी। उन्होंने बाकायदा साहित्य की दुनिया में प्रवेश करवाया। बाकायदा मतलब नियमानुसार। मन्नू भंडारी कहती है 1945 में जैसे ही 10वीं कक्षा पास करने के बाद फर्स्ट ईयर पीयूसी में दाखिल हुई तो हिंदी की प्राध्यापिका शीला अग्रवाल से परिचय हुआ और सावित्री गर्ल्स हाई स्कूल में पढ़ रही थी। वो 1 साल पहले ही कॉलेज बना था और शीला अग्रवाल भी मन्नू भंडारी जब फर्स्ट ईयर में दाखिल हुई उस समय वहाँ नियुक्त हुई थी। नियुक्त मतलब अपॉइंटेड। शीला अग्रवाल मन्नू भंडारी को साहित्य के दुनिया में प्रवेश करवाती है और मात्र पढ़ने को चुनाव करके पढ़ने में बदला। मात्र मतलब केवल, ऐसे ही केवल मैं पुस्तकों को पढ़ रही थी, परंतु अब शीला अग्रवाल खुद मुझे लाइब्रेरी जाकर पुस्तक चुनकर पढ़ने के लिए देती थी। मैं उस किताबों को पढ़ती थी। कुछ चुनकर किताबें दी। पढ़ी हुई किताबों पर बहसें की तो 2 साल बीतते न बीतते साहित्य की दुनिया शरद चंद्र प्रेमचंद से बढ़कर जैनेन्द्र, अज्ञेय, यशपाल, भगवती चरण वर्मा तक फैल गई और फिर तो फैलती ही चली गई। मन्नू भंडारी कहती है जैसे ही शीला अग्रवाल ने मेरे साहित्यिक रुचि को देखकर पुस्तकें चुन चुनकर देती थी, उन किताबों को मैं पढ़ती थी और साथ ही साथ पढ़ी हुई किताबों पर हम लोग आपस में उसके बारे में चर्चा करते थे और ऐसे ही अपनी अध्यापिका के साथ बहसें करती करती किताबें पढ़ते पढ़ते 2 साल कैसे बीत गया मन्नू भंडारी को पता नहीं चला। जैसे कि शीला अग्रवाल ने मन्नू भंडारी को साहित्य की दुनिया शरद चंद्र प्रेमचंद से बढ़कर जैनेन्द्र, अज्ञेय, यशपाल, भगवती चरण वर्मा के किताबों को भी पढ़ने को देती थी। ऐसे ही साहित्य जगत ही खुल गया हो,
ऐसा मुझे प्रतीत होता था. ಅಂದರೆ ಮನ್ನು ಭಂಡಾರಿ ಹೇಳ್ತಾರೆ, 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ನವರೆಗೆ ನನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿತ್ತಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನನ್ನ ಪ್ರಪಂಚ ಎಷ್ಟಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಾಗಿತ್ತಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಬಹಳ ಆಸಕ್ತಿಯಿಂದ ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆದರೆ 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ, ಅಂದರೆ ಮೊದಲು ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಲೇಖಕರು ಯಾರೋ, ಲೇಖಕರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಪ್ರಸಿದ್ಧ ಲೇಖಕರ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದು ಕೂಡ ನಂಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅದೇ ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ಕುತೂಹಲಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಆ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆದರೆ 1945ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ಇಯರ್ PUCಗೆ ದಾಖಲಾತಿ ಆದಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನನಗೆ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷ ಅಭಿರುಚಿ ಬೆಳೆಯಿತು. ಯಾಕಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಲ್ಲಿ ಪರಿಚಯವಾದಂಥ ನನ್ನ ಹಿಂದಿ ಅಧ್ಯಾಪಿಕೆ ಶೀಲಾ ಅಗ್ರವಾಲ್ರಿಂದ. ಅವರು ಕೂಡ ನಾನು ಪ್ರಥಮ PUCಗೆ ದಾಖಲಾದ ವರ್ಷದಲ್ಲೇ ಆ ಕಾಲೇಜಿಗೆ ಅಪಾಯಿಂಟ್ ಆಗಿದ್ದರು, ನಿಯುಕ್ತಿಗೊಂಡಿದ್ದರು. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ನನ್ನನ್ನು ನಿಯಮಾನುಸಾರವಾಗಿ ನನ್ನ ಸಾಹಿತ್ಯದ ಅಭಿರುಚಿಯನ್ನು ಕಂಡು ನಿಯಮಾನುಸಾರವಾಗಿ ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ತಿಗೆ ಕೊಂಡೊಯ್ದರು. ಮೊದಲು ಏನು ನಾನು ಆ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೆ, ಅದರ ಲೇಖಕರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳದೆ ಓದ್ತಾ ಇದ್ನೋ, ಈಗ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಪುಸ್ತಕದ ಮಹತ್ವ ಏನು, ಒಳ್ಳೆಯ ಪುಸ್ತಕಗಳು ಯಾವುವು ಅಂತ ಅದನ್ನು ಆರಿಸಿ ಅವರು ತಂದುಕೊಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ತಿನ ಪರಿಚಯ ನನಗಾಯಿತು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಓದೋದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಓದೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಓದಿದ ಪುಸ್ತಕಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮಿಬ್ಬರ ಮಧ್ಯೆ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಅವರಿಂದ ಎಷ್ಟು ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತೋ ಆ ವಯಸ್ಸಿಗೆ ನಾನು ಅಷ್ಟು ತಿಳ್ಕೊಂಡೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾರದೆಲ್ಲ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಶರತ್ ಚಂದ್ರದಿರ್ಬೋದು, ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ರದಿರ್ಬೋದು, ಜೈನೇಂದ್ರ ಇರ್ಬೋದು, ಅಗ್ಗೇಯ, ಯಶ್ಪಾಲ್, ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾ, ಇವರದೆಲ್ಲ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ನಾನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. उस समय जैनेंद्र जी की छोटे छोटे सरल सहज वाक्यों वाली शैली ने बहुत आकृष्ट किया था. आकृष्ट मतलब आकर्षित किया था. जैनेंद्र जी की कहानियों में जो छोटे छोटे वाक्य है, सरल है, जो समझने के लिए बहुत आसान है, ऐसी जो बात मुझे बहुत अच्छा लगता था. सुनीता उपन्यास जो है बहुत अच्छा लगा था. और अज्ञेय मतलब सच्चिदानंद हीरानंद वात्सायन अज्ञेय मनोवैज्ञानिक उपन्यास है. शेखर एक जीवनी, उसे पढ़ा तो उस समय वह मेरी समझ के सीमित दायरे में समा नहीं पाया था. समाना भरना. कुछ सालों बाद नदी के द्वीप पढ़ा तो उसने मन को इस कदर मतलब इस मात्रा में बांध लिया जैसे कि उसी झोंक में, झोंक मतलब उत्साह, शब्द का अर्थ अलग है परंतु यहाँ पर उत्साह लीजिए. शेखर एक जीवनी को फिर से पढ़ गई, इस बार कुछ समझ के साथ. मन्नू भंडारी कहती है, उस समय जैनेंद्र जी की कहानियों में जो भी बातें थी, सरल छोटे छोटे वाक्य मुझे आकर्षित किया था और उनका सुनीता उपन्यास बहुत अच्छा था. ऐसे ही अज्ञेय जी का एक मनोवैज्ञानिक उपन्यास है शेखर एक जीवनी, उसे पढ़ा तो उस उम्र में मुझे कुछ भी समझ में नहीं आया. कुछ साल बीतने के बाद अज्ञेय जी का नदी के द्वीप पढ़ा तो वो बहुत खुशी दिया था. उसी उत्साह के साथ मैंने शेखर एक जीवनी को फिर से पढ़ा तो इस बार मुझे थोड़ी बहुत वो उपन्यास समझ में आया. ಅಂದರೆ ಮನ್ನು ಭಂಡಾರಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಜೈನೇಂದ್ರರ ಕಾದಂಬರಿ ಇರ್ಬೋದು, ಅದರಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ವಿಷಯಗಳು, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ವಾಕ್ಯಗಳು ನನಗೆ ತುಂಬ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿದ್ದವು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರ ಸುನೀತಾ ಅನ್ನುವಂಥ ಕಾದಂಬರಿ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಆಗಿತ್ತು. ಆ ಕಾದಂಬರಿ ಮತ್ತು ಅಜ್ಞೇಯರ ಮನೋವೈಜ್ಞಾನಿಕ ಕಾದಂಬರಿ ಶೇಖರ್ ಏಕ್ ಜೀವನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಕಾದಂಬರಿಯನ್ನು ಓದಿದಾಗ ನನಗೆ ಏನೂ ಅರ್ಥ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಆ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ. ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಕಳೆದ ಮೇಲೆ ಅಜ್ಞೇಯರ ನದಿಕೆ ದ್ವೀಪ ಓದಿದಾಗ ಅದು ಎಷ್ಟು ನನ್ನನ್ನು ಭಾವನೆಗಳಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿ ಬಿಟ್ಟಿತ್ತಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅದೇ ಉತ್ಸಾಹದಲ್ಲಿ ಅಜ್ಞೇಯರು ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ
ಕಾದಂಬರಿಯನ್ನು ಬರೀತಾರೆ ಅಂತ ಸಂತೋಷಪಟ್ಟು ನಾನು ಅದೇ ಉತ್ಸಾಹದಲ್ಲಿ ಶೇಖರ್ ಏಕ್ ಜೀವನಿಯನ್ನು ಪುನಃ ಓದಿದೆ. ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ನನಗೆ ಆ ಕಾದಂಬರಿಯ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. यह शायद मूल्यों के मूल्य वैल्यूज के मंथन का युग था. पाप पुण्य, नैतिक अनैतिक, सही गलत के बनी बनाई धारणा. धारणा मतलब दृढ़ विश्वास. धारणाओं के आगे प्रश्न चिन्ह ही नहीं लगा रहे थे और उन्हें ध्वस्त भी किया जा रहा था. मन्नू भंडारी कहती है शायद वो ऐसा युग था, जैसे कि प्रेमचंद हो, जैनेन्द्र हो, अज्ञेय हो, भगवती बाबू हो, सब लोग जो कहानियाँ लिखते थे, उपन्यास लिखते थे, साहित्य का सृजन करते थे, उस समय जो समय ऐसा था कि पाप और पुण्य, नैतिक जो अनैतिक, नैतिकता अनैतिकता पर विजय प्राप्त करता है और साथ ही साथ सही गलत की जो विश्वास है उसे बनाए रखना नहीं है, उसे नष्ट करना है. ऐसा एक युग था और अच्छे जो गुण है उसे एक श्रेष्ठ स्थान देने का युग था. सत्यता को एक महत्व देने का युग था. इस तरह मन्नू भंडारी कहती है. इसी संदर्भ में जैनेन्द्र का त्याग पत्र पढ़ा, भगवती बाबू का चित्रलेखा पढ़ा तो शीला अग्रवाल के साथ लंबी लंबी बहसे करते हुए उस उम्र में जितना समझ सकती थी समझा. मन्नू भंडारी कहती है उस समय जैनेन्द्र जी का त्याग पत्र पढ़ा तो और भगवती चरण वर्मा का चित्रलेखा भी मैंने पढ़ लिया था और शीला अग्रवाल मेरी प्राध्यापिका, हिंदी प्राध्यापिका है, उसके साथ मैंने बहुत लंबी लंबी चर्चा की थी और मुझे बहुत खुशी भी हुई. ಅಂದರೆ ಆ ಸಮಯ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಪಾಪ ಪುಣ್ಯ ಇರ್ಬೋದು, ನೈತಿಕತೆ ಅನೈತಿಕತೆ ಇರ್ಬೋದು, ಸರಿ ತಪ್ಪುಗಳ ವಿಶ್ಲೇಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಕಾಲವಾಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಆ ಕಾಲದ ಸಾಹಿತ್ಯವು ಕೂಡ ಹಾಗೆ ಆಗಿತ್ತು. ಕಾದಂಬರಿ ಇರ್ಬೋದು, ಕಥೆಗಳಿರ್ಬೋದು, ಲೇಖನಗಳಿರ್ಬೋದು, ಇದರಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಗಳನ್ನೇ ಆ ಕೃತಿಕಾರರು ಬಿಂಬಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾನು ಜೈನೇಂದ್ರರ ತ್ಯಾಗಪತ್ರ ಮತ್ತು ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾರ ಚಿತ್ರಲೇಖವನ್ನು ಓದಿದೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನನ್ನ ಹಿಂದಿ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಿಕೆಯಾದಂಥ ಶೀಲಾ ಅಗ್ರವಾಲ್ರ ಜೊತೆಗೆ ತುಂಬ ದೀರ್ಘವಾದ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ನಾನು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡು ಅವರಿಂದ ಆ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಾನೆಷ್ಟು ಪಡ್ಕೋಬೇಕಿತ್ತೋ ಅಷ್ಟನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.